नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवासच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात। भागाच्या सुरुवातीला सिद्धू, भावना आणि आरती एका वकिलाकडे केसबाबत म्हणजेच वेंकीला जेलमध्ये ठेवलेलं आहे त्या केसबाबत बोलत असतात। वकील फक्त कामासाठी कपडे परिधान करून बसलेले आहेत। ते म्हणतात की हे काम आम्हाला करावं लागतं। मग ते सिद्धूशी बोलू लागतात। भावना आणि सिद्धू हे काही बोलतात आणि त्यावरती वकिलाने काहीतरी प्रतिक्रिया दिलेली आहे। भावनाला तिच्या मित्राचा फोन येतो। ती त्याच्याशी बोलते पण तो तिचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत नाही। यामुळे सिद्धीला पण असं वाटतं की काही कामात येत नाही। त्याला राग येतो आणि आपण इतकं बोलत होतो आणि त्याने आपल्याकडे काही वेगळंच बोललेलं आहे। इकडे वकील म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का तो तुरुंगात आहे आणि तो का बरं आहे? इकडे आरती म्हणते हो, त्याने काहीतरी अपघात केलेला आहे। पण भावना म्हणते त्याने अपघात केलेला नाही। मग ते सांगतात की ज्याचा अपघात झालेला आहे तो एक प्रसिद्ध उद्योगपती होता आणि आनंदी इंडस्ट्रीजचा मालक श्रीकांत होता। त्यांच्या गाडीमध्ये 3 जण होते, पुढे 1 जण आणि मागे 2 जण। त्यातले दोघं मृत्युमुखी पडलेले आहेत। हे ऐकून भावना आणि सिद्धू हे दोघंही हादरतात। भावना विचारते तुम्ही त्यांचे नाव सांगता का? तेव्हा उत्तर मिळतं की श्रीकांत आणि त्यांच्या आई हे अपघातात मरण पावलेले आहेत। तर सिद्धू गौडाला भीती वाटते की तो म्हणतो की मी तो अपघात केला पण तुरुंगात वेंकीला टाकलं गेलेलं आहे। हे जर भावनाला कळलं तर ती काय करेल? आणि त्याचे वडील आणि त्याचा मोठा भाऊ हे पण दोघं खूप घाबरलेले आहेत। ते पण विचार करतात की जर भावनाला हे सत्य समजलं तर ती काय करेल? इकडे भावना म्हणते की श्रीकांतचा अपघात वेंकीने केलेला शक्यच नाही। हे ऐकल्यावरती सिद्धू जातो त्याच्या मोठ्या भावाकडे आणि त्याच्या वडिलांकडे आणि त्यांना विचारतो की तुम्ही सांगितलं नाही का की वेंकी तुरुंगात आहे? आणि ते भावनाला संशय येतो आणि इकडे सगळं घडलं हे सगळं मोठ्या भावामुळे झालेलं आहे। त्याने काहीतरी प्लॅन केला होता। जर त्या दिवशी वेंकी मेला असता तर त्याचं प्लॅन यशस्वी झालं असतं, पण सगळं सिद्धूमुळे फसलं। इकडे सिद्धू संतापतो आणि म्हणतो की मी किती वेळा विचारलं की हा अपघात मी केला पण तुम्ही मला का सांगितलं नाही? की अजूनही तो घाबरलेला असतो। दुसरीकडे ललिता हे घरी सणाची वेळ आहे आणि ते सगळे तयार आहेत। इकडे जयंत फोन करतो आणि म्हणतो की मी येत आहे, तुम्हाला घेऊन जाईल। तेवढा जयंत इथे चांगला आणि विनम्र मुलगा आहे असं ललिताच्या मनात दाखवलं गेलेलं आहे। हे ऐकून जान्हवी शॉक होते आणि ती काहीतरी बहाणा करून आत चालली जाते। इकडे जयंत आल्यानंतर तिला पाहतो आणि तिलाही शंका येते। तर इकडे सई म्हणते की जान्हवी खूप थकलेली आहे आणि आजोबा पण एकटे आहेत, त्यामुळे ती घरीच थांबलेली आहे, ती येणार नाही। इकडे जयंत म्हणतो की त्याला मनातल्या मनात विचार येतो, संशय येतो की मी इतक्या वेळा घरी आलेलो आहे पण ही जी मला कॉफी पाजलेली होती ती मुलगी आजपर्यंत मला दिसली नाही आणि कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची उत्सुकता वाढते। शेवटी इकडे श्रीनिवास पण लक्ष्मीची आठवण काढत उदास होतो आणि हा भाग इथेच संपतो। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या आणि जर आमचा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद।